त्या दगडाच्या कमानी बरोबरच पानांनी सुद्धा त्या आसरा घेणाऱ्या माणसाच्या डोक्यावर कमान केल्यासारखी वाटते र. प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये पोर्तुगीजांनी आपली छाप सोडलेली दिसते या किल्ल्यात. हे बघा, पाऊस पडून गेल्यावर एकदम लुकच चेंज झाला, पूर्ण वेट लुक, वेट दमन. हे बघा, कसं आहे रे झाड. असंच तटबंदीच्या बाजूनी फिरता फिरता आम्हाला एक लाकडी पूल दिसला. आधी काही कळलं नाही, पण अपॅरेंटली तो पूल म्हणजे किल्ल्यात बांधलेल्या वॉटर गेटचा टॉप पार्ट होता. हा बघ, हा एक वॉटर गेट आहे. बेसिकली या किल्ल्यामध्ये जे गाव वसत होतं तेव्हा त्या गावाला समुद्राच्या भरतीच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी हा वॉटर गेट लावलेला आहे ते. आणि असे बरेच वॉटर गेट्स आहेत पूर्ण किल्ल्यामध्ये. क्वाईट इंटरेस्टिंग. किल्ला ऑलमोस्ट पूर्ण बघून झाला आहे आमचा, त्यामुळे मग आम्ही आता परतीच्या वाटेकडे निघालो आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे या छोट्याशा गेटमधनं आम्ही बाहेर पडल्यावर बहुतेक पार्क केलेली आमची गाडी आम्हाला सापडेल. बघूया, शॉर्टकट मारला की थोडा मटका लावावाच लागतो ना. हळू हळू रे बाबा, हळू. आला 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 आला. ओके, चलो. ही किल्ल्याची मागची बाजू. बाय द वे, गाडी आम्हाला सापडली बरं का आमची. आता आम्ही निघालो आहे देवका बीचवर बांधलेल्या एका सुंदर रस्त्यावर फेरफटका मारायला. हा जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर लांबीचा रोड जो बांधला आहे, अप्रतिम आहे खरंच. त्याच्या आजूबाजूला बरीच रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंटसुद्धा आहेत. या कचऱ्याकडे दुर्लक्ष करा, हा आपला मोठा प्रॉब्लेम आहे. तो तसाच राहणार आहे जोपर्यंत लोकांची मेंटॅलिटी सुधारत नाही तोपर्यंत. काय करणार. एनिवे, मग आम्ही तिकडच्याच एका रेस्टॉरंटमध्ये सुरमईचा आस्वाद घेऊन रात्रीच्या जेवणाचा बंदोबस्त करण्यासाठी दमणच्या एका फिश मार्केटमध्ये गेलो.